यंत्रणांनी सरकारच्या दबावापोटी आम्हाला बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये गोवलं। निर्दोष सुटलेल्या आसिफ खाननं काही गंभीर आरोप केलेत। अधिकारी सांगायचे आमच्यावर प्रचंड दबाव आहे, दबावामुळेच तत्कालीन तपास अधिकाऱ्याने आत्महत्या केली। आसिफ खानचा खळबळजनक दावा आणि त्यांनी काही गंभीर आरोप देखील केलेले आहे। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आपल्यासोबत आसिफ खान जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, 19 वर्षानंतर तुम्ही आज आपल्या घरी परत आलात? नाही, मला फार आनंद आहे। पण जर जे लोक निरपराध लोक मारले गेले त्याच्यात आणि जे त्याच्यात जखमी झाली होती त्यांना न्याय भेटला असता, खरे आरोपी पकडले असते, मला जास्त आनंद झाला असता। त्यांनी तपास यंत्रणांनी जे आम्हाला खोटा फसवला या केसमध्ये, त्यामुळे मला दुःखच आहे की त्यांना काही न्याय भेटलेला नाही। सुरुवातपासून त्यांची लुबाडणा होत आहे। ज्यांना इजा झाली होती त्यांना आतापर्यंत न्याय भेटलेला नाही। म्हणजे या बॉम्बस्फोटातले जे खरे आरोपी आहेत ते अजूनही मुक्त फिरतायत असं तुम्हाला म्हणायचं आहे? माझा हेच डिमांड आहे की त्यांनी त्यावेळेस जर तपास केला असता प्रोफेशनल कंडक्टमुळे आणि त्यांनी त्यावेळेस खऱ्या आरोपींना पकडले असते तर पूर्ण देशामध्ये जे ब्लास्ट झाली ते झाले नसते। भरपूर ब्लास्ट झाले, भरपूर लोक मारली गेली, भरपूर नुकसान झाला, ते झाला नसता। पण राजकीय दबावामुळे ज्यावेळेस एटीएसने काम केला ते चुकीचाच होता। आपका बेटा 19 साल के बाद अपने घर वापसी आए। मुझे बहुत खुशी हुई, मेरा बच्चा घर पर आ गया, बहुत खुशी हुई मुझे। लग रहा था आपको आपका बच्चा निर्दोष छूटेगा और घर पे आएगा? हाँ, मुझे यकीन था अल्लाह पे, बच्चा घर पर आएगा, बेगुनाह है बच्चा, यकीन था मुझे। यंत्रणांनी या खऱ्या आरोपींना जर पकडलं असतं तर या बॉम्ब ब्लास्ट मध्ये जे काही निरापराध जे लोक मृत्युमुखी पडलेत यांना न्याय मिळाला असता, अशी खंत आसिफ खान यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।